जय भीम जय संविधान। आज आपण या ठिकाणी पिंपरी येथील आंबेडकर स्मारक या ठिकाणी आहोत। आपल्यासोबत अक्षरा वाठोरे ही युवती आहे, विद्यार्थिनी आहे आणि अवघं वय 14 आहे आणि फक्त 14 वर्षांमध्ये त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे शिक्षण विभागामध्ये। आणि जी शाळा होती त्या शाळेला एक पडलेली झडलेली शाळा होती आणि त्याला एक मोठं स्वरूप तिच्या आंदोलनामुळे आणि तिच्या कार्यामुळे मिळालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की जे शाळा आहेत त्याची दुरावस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे असंही म्हणता येईल किंवा शिक्षण माफिया कडून केलेली आहे असंही म्हणू शकतो। तर ही दुरावस्था त्याच सांगतील आणि काय त्यांनी कशा प्रकारे ते आंदोलन केलं आणि शाळांची महाराष्ट्रातल्या शाळांची काय अवस्था आहे आणि कशा प्रकारे हे आंदोलन झालं काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय संविधान। माझं नाव अक्षरा राजू वाठोरे, माझं वय आता 14 आहे। तर मी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघर्षाशिवाय आपल्या समाजाला पर्याय नाहीये, आपल्या सारख्या गरिबांना संघर्षाशिवाय पर्याय नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे महान नेते होते, ते विश्वाचे रत्न, विश्वरत्न होते। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये महाड जवळ 14 तळे या ठिकाणी पाण्याच्या एका घोटासाठी संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावा लागला। म्हणजे पाण्यासाठी संघर्ष करणारे महान विद्वान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे विश्वरत्न ठरले। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत, बच्चे ही देश का भविष्य है। तर ज्या वेळेस आपल्या देशातल्या शाळा ह्या सुजलाम सुफलाम आणि डिजिटल असतील त्यावेळेस आपल्या देशातले जे काही विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी त्या ठिकाणी डिजिटल आणि एक वैज्ञानिक तंत्रज्ञानिक आणि जे एक आपल्याला भविष्यात मार्ग पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे असं शिक्षण घेऊन या देशाचे भविष्य बनवू शकतात। आणि आपल्या अविकसित भारताला विकसनशील भारत बनवण्यासाठी आपण इथपर्यंत प्रयत्न केलेला आहे। तर हा विकसनशील भारत आपल्याला विकसित भारत करण्यासाठी या देशातल्या विद्यार्थी मदत करतील आणि हेच पुढे जाऊन या देशाचं नेतृत्व करतील आणि आपल्या विकसनशील भारताचा अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, लंडन सारखा एक विकसित भारत बनवतील अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते। तर मी ज्या वेळेस वयाच्या 12व्या वर्षी मी ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेचं नाव, पूर्वीचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजर निंबाळकरवाडी असं होतं। तर ती शाळा अक्षरशः पडायला झाली होती, शाळेमध्ये लाईट नाहीये, फॅन नाहीये, शाळा पडायला झाली आणि अशा दयनीय अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत होते। पुण्याला या पुणे जिल्ह्याला अख्ख्या जगामध्ये पुणे जिल्ह्याची ओळख अशी आहे की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे। परंतु या शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थी शिक्षण घेतात मृत्यूच्या दारात, अशी ही परिस्थिती होती। आणि ह्या परिस्थितीला जर बघायचं झालं तर शाळा अक्षरशः पडायला झालेली होती आणि त्याच्यामध्येच विद्यार्थी शिक्षण घेत होते। विद्यार्थ्यांच्या जीवाचं जर उद्या काही बरं वाईट झालं तर या सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची जिम्मेदारी कोण घेणार हा एक सर्वात मोठा प्रश्न होता। आणि यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, जी पुण्याची महानगरपालिका आहे, या दोन्हींनीही शाळा आमच्याकडे नाही, शाळा तुमच्याकडे नाही तर शाळामध्येच आहे असं दाखवलं आणि शाळेसाठी कोणीच निधी पास करत नव्हतं, परंतु गावाचा टॅक्स मात्र सर्वजण वसूल करत होते। तर अशा परिस्थितीमध्ये शाळा पडायला झाली होती आणि माझ्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी विद्यार्थी या नात्यानं बाबासाहेबांच्या जीवनातला एक, बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास, बाबासाहेबांना शाळेमध्ये बसू दिलं जात नव्हतं तरी देखील बाबासाहेब शिकले, बाबासाहेबांनी स्वतः शिकले आणि मिलिंद कॉलेज जे औरंगाबादला आपल्या दलित बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कॉलेजची सुविधा दिली की आपले विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर न जाता शैक्षणिक प्रवाहात राहिले पाहिजे। असं बाबासाहेबांचं विद्यार्थ्यांसाठीचं खूप असं अनमोल कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये येऊन करून गेले। आपल्या विद्यार्थ्यांना जे काही आज सोन्याचे दिवस आलेले आहेत ही सर्व बाबासाहेबांचीच पुण्याई आहे आपल्या मागं, की बाबासाहेबांनी त्यावेळेस दिले म्हणून आज आपण इथे सुखानं खातोय। तर अशा परिस्थितीमध्ये त्या शाळेला पडायला झाली होती, तर त्या शाळेसाठी अक्षरशः शाळा पडायला झाली होती आणि मी देखील त्या शाळेमध्ये शिक्षण घेत होते। तर ज्या वेळेस मी हा प्रश्न मुख्याध्यापकांना विचारला, मुख्याध्यापकांना म्हणलं
की सर आपली शाळा अशी पडायला झाली, सर्व झाली, तरी आपण शांत का? आपण शांत नाही बसलं पाहिजे, कारण आपण संघर्ष जर नाही केला तर आपली व्यथा कुणाला कळणार? तर त्यावेळेस माझे मुख्याध्यापक मला असं म्हणले, अक्षरशः मला सांगायला हे दुर्दैवाची गोष्ट आहे की बाळ, मी या शाळेमध्ये एवढे वर्ष झालं मुख्याध्यापक आहे, मी केलंय, परंतु या शाळेला काहीच झालेलं नाहीये. तरी देखील मग तू तर तुझे 4 महिने राहिले, तू शिकून काय कर, म्हणजे आंदोलन करून काय करणार? तू देखील शिक्षण घे आणि आपली पुढच्या शाळेसाठी मार्गस्थ हो, या शाळेच्या ह्याच्यामध्ये पडू नको. पण जे काही आपण घेतलेलं आहे, तर बाबासाहेब म्हणले होते, तुम्ही जर 2 भाकरी खात असाल तर त्यातली 1 भाकर तरी समाजाला द्या. तर बाबासाहेबांचं हे होतं की तुम्ही जे घेताय ते सगळं स्वतःजवळ साचवून ठेवू नका, कारण जर ते एखादं पाणी एखाद्या टाकीमध्ये जर साचून राहिलं तर काही दिवसांनी त्या टाकीमध्ये किडे साचतात आणि ते पाणी घाण होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे ते समाजाला द्या, एकमेकांना जेव्हा आपण देऊ तेव्हा नक्कीच पुढे जाऊ, असे बाबासाहेबांचे विचार होते. तर त्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी 15 ऑगस्ट 2023 रोजी या शाळेच्या लढ्याला सुरुवात केली. आणि पहिलं पत्र मी 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना पत्र दिलं आणि माझ्या आंदोलनाची ठिणगी पडली. त्यावेळेस ज्यावेळेस मी पत्र दिलं तर सर्वांनी माझ्या पत्राचा स्वीकार केला आणि मी 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी या शाळेला जर न्याय मिळाला नाही तर उपोषण करेल असं संपूर्णपणे त्या पत्रामध्ये लिखित स्वरूपात दिलं आणि पत्र दिलं. ज्यावेळेस मी या संघर्षाची तयारीला सुरुवात केली तर ही सुरुवात काही अशी तशी झालेली नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संघर्ष, यातना ह्या सर्वांचं चरित्र जेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये एखाद्या ज्वालामुखीसारखी धगधगती ज्वाला उभी राहते आणि बाबासाहेबांच्या संघर्षाला प्रेरित होतो माणूस. तर हे ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस मी 7वी मध्ये होते आणि माझं वय 12 वर्ष होतं. मी वयाच्या 12व्या वर्षी या संघर्षाला सुरुवात केली आणि तिथून हा संघर्ष पेटला. तर ज्यावेळेस मी असं उपोषण केलं तर मला अनेक अशा धमक्या वगैरे देण्यात आल्या, की दबाव टाकण्यात आला. ज्यावेळेस आपण म्हणतो की राजकीय सामाजिक दबाव असतो, असा दबाव टाकण्यात आला. परंतु बाबासाहेबांची लेकरं ही कुठल्याही दबावाला जुमानत नाहीत. ही लेकरं पुढे जातात आणि पुढे जाऊनच देशाचं भविष्य बनतात. हे बाबासाहेबांचे म्हणजे आपले सर्वांचे विचार आहेत की बाबासाहेबांच्या विचारांना आपण प्रेरित होतो. तर ज्यावेळेस असं आंदोलन केलं तर मला धमक्या वगैरे आल्या, परंतु मी कुठल्याही याला घाबरले नाही. परंतु मला भेटण्यासाठी अनेक अधिकारी वगैरे शाळेमध्ये येत होते. त्यांनी मला वारंवार विनंती केली की आम्ही शाळा बांधतो, उपोषण मागे घे, आम्ही शाळा बांधतो, उपोषण मागे घे. मी एक वेळेस उपोषण माझं मागे घेतलं, परंतु तरी देखील यश आलं नाही. परंतु मी पुन्हा एकदा पत्र दिलं, की पुन्हा पत्र व्यवहार केला आणि सांगितलं की नाही, जोपर्यंत माझ्या शाळेला न्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत मी या लढ्यातनं माघार घेणार नाही. वय वर्ष 12 हे खेळण्याचं असतं, म्हणजे संघर्ष वगैरे ही तर संकल्पना खूप मोठी झाली ना. तुला भीती नाही वाटते का तेव्हा? भीती वाटण्याचं कारण होतं, मला खूप भीती वाटत होती. पण ज्यावेळेस ही गोष्ट होती की मी संघर्ष करणार आहे, पण मी ही गोष्ट माझ्या घरात सांगितली, माझ्या मम्मीला सांगितली आणि पप्पांना सांगितली की आता मी असं करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करावा लागेल. त्यावेळेस माझे आई वडील अक्षरशः मला बोलले की हे करण्याची काय गरज आहे, जे झालं ते दुसरे बघून घेतील, हे आपलं काही गाव वगैरे नाही, कारण आम्ही बाहेर गावात राहिलंय, तर ह्या वेळेस तू करणं हे उचित होणार नाही आणि हे तू करायचं नाहीच, असं निगेटिव्ह थिंकिंग मला माझ्या घरच्यांनी दिलं की आपल्या मागे कोणीच नाही, जर काय झालं तर उद्या काय करणार आहे. पण मी त्यांना सांगितलं की आपल्या मागे जरी कोणी नसलं तरी भारत देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते तर आपल्या मागे आहे आणि ते आपली बाजू धरून उभी आहे. त्याच्यामुळे या लढ्यात आपल्याला घाबरण्याची नाही, तर 2 हात पुढे करून या संघर्षाला पुढे जाण्याची गरज आहे. आणि असं मी घरच्यांना सांगितलं आणि त्यांचे कुठलेही विचार न ऐकता मी सरळ या शाळेसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आणि शाळेला माझा न्याय प्राप्त करून देणं हाच माझा उद्देश होता. ज्यावेळेस मी 26 जानेवारीच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पत्र देणार होते, मी प्रश्न विचारणार होते सर्वांना की तुम्ही असं बोलता की शाळा स्वतः बांधून देऊ, पण शाळा का बांधली नाही. तर त्या ठिकाणी माझा वैयक्तिक अनुभव आहे की मला सर्व गावकरी, विशेष करून जर म्हटलं तर शाळेचे मुख्याध्यापक यांनी माझ्यावर सार्वजनिक ठिकाणी बहिष्कार घातला आणि मला प्रजासत्ताक दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आणि मला त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलू देण्यात आलं नाही. परंतु लोकशाही या मार्गाचा अवलंब करत मी शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश सोपान सटले यांच्यावर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई केली व सांगितलं की यांनी माझ्या
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार मला भारतीय संविधानानं दिलेला आहे तो मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार यांनी हिरावून घेतलेला आहे असं मी स्पष्ट सांगितलं. आणि जोपर्यंत मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन ठेवण्यात येईल असं स्पष्टपणे मी पत्रात नमूद केलं होतं. परंतु मला व्हिडिओ भेटण्यासाठी आले व मुख्याध्यापकांची आम्ही समज काढतो, मुख्याध्यापक तुला चांगला व वाईट शब्द काहीही बोलणार नाहीत अशी माझी समज काढली. आणि या आंदोलन मला मागे घेण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं की आम्ही यापुढे मुख्याध्यापकांनी जर काहीही केलं तर ती जिम्मेदारी आमची राहील आणि यापुढे हे मुख्याध्यापक असं करणार नाही याची ग्वाही मी तुला देतो असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस हे मागे घेतलं. तो झाला माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रश्न. परंतु जो प्रश्न मागे पडला होता की माझ्या शाळेला न्याय देण्याचा, या प्रश्नाकडे आता लक्ष वेधणं गरजेचं होतं. तरी एवढं जरी झालं म्हणजे ऑगस्ट महिना ते जानेवारी महिन्यात इथपर्यंत शाळा बांधून झालेली नव्हती. म्हणजे तोपर्यंत मी जो लढा लढलेला होता त्या लढ्याला अजून यश प्राप्त झालेलं नव्हतं. यासाठी मला अजून संघर्ष करणं गरजेचं होतं. यासाठी मी परत पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला, जिल्हा परिषद महानगरपालिका शिक्षण विभाग यांना पत्रव्यवहार केला व शाळेचा प्रश्न त्वरित मार्ग लावण्याची विनंती केली आणि सांगितलं की जिल्हा परिषद म्हणतं शाळा आमची नाही, महानगरपालिका म्हणतं शाळा आमची नाही, मग ही शाळा आमची जनतेची आहे का? जर ही शाळा आमची जनतेची असेल तर आमच्या जनतेकडे एवढा पैसा नाही की आम्ही शाळा बांधून घेऊ. परंतु आमची जर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता एक झाली आणि जनतेने जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही नक्कीच बांधू शकतो. तर यासाठी आम्ही पुणे जिल्ह्याच्या नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये चौकात उभे राहून भीक मागो आंदोलन करतो. आणि या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग तुमच्या सर्वांच्या नावाने आम्ही भीक मागतो की तुमच्याकडे पैसे नाहीये तर आमची जनता आम्हाला पैसे देईल आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही शाळा बांधून देऊ. तर आम्ही तुमच्यासाठी भीक मागू. आणि जर तुम्ही आमच्या या भीक मागो आंदोलनासाठी जर तुम्ही आम्हाला जर हे आंदोलन करू दिलं नाही तर महानगरपालिका जिल्हा परिषद शिक्षण विभाग या सर्वांवरती बालकांचं शोषण केल्याबद्दलचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी मी केली होती. कारण महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या आपल्याकडनं एवढा टॅक्स वसूल करतात पण ह्यांच्याकडे साधी शाळा बांधण्यासाठी पैसे नाही म्हणजे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे हे आपल्याला या उदाहरणावरून कळून येतं. आजचा हा पुणे जिल्हा अख्ख्या जगभर ओळखला जातो, शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जातं. परंतु शिक्षणाच्या माहेर घरातली ही दयनीय अवस्था कुठल्या मंत्र्याला, कुठल्या आमदार खासदाराला कुणाला दिसते का हो? दिसते का की हे असे विद्यार्थी शिक्षण घेतात? आणि सरकारी शाळेमध्ये कोण शिकतं तर आपलीच बहुजनांची पोरं शिकतात आणि हीच पोरं पुढे होतात. परंतु ह्या पोरांसाठी जर ही पोरं अशा दयनीय अवस्थेत शिक्षण घेत असतील तर हे खरं शिक्षण घेऊ शकतील का हो? तुम्हाला काय वाटतं का तुम्हाला ही मुलं खरं शिक्षण घेऊ शकतील? तर मी असं ह्याच्यासाठी मी आंदोलन केलं आणि या शाळेवर महानगरपालिकेवर ढोल बजाव आंदोलन ठेवलं, मुंडन आंदोलन ठेवलं, अशा अनेक प्रकारचे आंदोलन ठेवले. आणि शेवटी 8 मार्च रोजी महिला दिना दिवशी माझ्या शाळेच्या उद्घाटनाचा पहिला नारळ माझ्या हस्ते फोडण्यात आला आणि माझ्या शाळेला न्याय प्राप्त झाला. मी जो 7.5 महिने लढा लढला त्या लढ्याला यश प्राप्त झालं. आणि ही शाळा आज डिजिटल स्वरूपामध्ये उभी आहे. या शाळेला आज प्रत्येक एक डिजिटल शाळा म्हणून ही शाळा गणली जाते. जी शाळा बंद पडायला झाली होती ती शाळा आज पुणे जिल्ह्यामध्ये डिजिटल स्वरूपात उभी आहे. आणि त्या शाळेमध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी एकदम आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन या देशाचं भविष्य बनतील. आणि माझ्या शाळेची मला एक गोष्ट जर सांगायची झाली तर महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बघायला गेलो तर कुठल्याही कामाचा आधी टेंडर पास होतं आणि मग ते कामासाठी निधी दिला जातो. परंतु माझ्या शाळेचं असं झालं नाही. पहिल्यांदा 16 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आणि नंतर 4 महिन्यांनी टेंडर पास झालं. अशा माध्यमातून शाळा बांधून घेतली. अशी माझी एक ऐतिहासिक शाळा आहे की जिथं पहिल्यांदा निधी दिला आणि नंतर त्या शाळेचं टेंडर पास झालं आणि मग ती शाळा बांधण्यात आली. आज ही शाळा डिजिटल स्वरूपामध्ये उभी आहे. हा लढा लढताना मला अनेक अडचणी, अनेक दबाव, अनेक संकट आली. शाळा अशा आहेत, पुढची काय भूमिका आहे? आजच्या घडीला जर बघायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या कित्येक हजारो अशा शाळा आहेत ज्या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. की शासनाने मध्ये एक GR काढला होता की ज्या शाळेची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे ती शाळा बंद करण्यात येईल. परंतु मला शासनाला हेच सांगायचंय की जर तुम्ही आमच्या सरकारी शाळा जर बंद केल्या तर आम्ही तुमच्या विरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या ज्या सरकारी शाळा आहेत तर याच्यासाठी मी सर्व जनतेला सांगेल की आपण आपली मुळे सरकारी शाळेत घातली पाहिजेत आणि ह्या शाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण आजच्या घडीला जर ह्या शाळा बंद पडल्या तर उद्या आपली बहुजनांची लेकरं कुठल्या शाळेमध्ये शिकणार आहेत? आपल्याला लावण्यासाठी पैसा नाही, परंतु आपल्या बहुजनांच्या लेकरांसाठी आपण या सरकारी शाळा वाचवल्या पाहिजे आणि संपूर्ण सरकारी शाळेसाठी एक पुढचं मोठं आंदोलन असल्याची ठिणगी मी या माध्यमातून देते. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.